या 12 लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका. तुम्ही कधीच संकटात सापडणार नाही. मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याचा स्वभाव, विचारसरणी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही भिन्न असतो. परंतु प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवावा असा काळ नाही. विश्वास हा एक अमूल्य ठेवा आहे. पण चुकीच्या ठिकाणी ठेवला तर तोच सर्वात मोठं संकट बनतो. आज आपण एका प्रेरणादायी पण चेतावणी देणाऱ्या गोष्टीद्वारे हे समजून घेणार आहोत की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही. एका उंच पर्वतावर एक म्हातारा गिधाड राहत होता. तो वयस्कर तर झाला होता, पण त्याचं सर्वात मोठं दुःख म्हणजे तो पूर्णपणे आंधळा होता. तरीसुद्धा त्या झाडावर राहणारे इतर पक्षी त्याचा आदर करत, त्याला रोज थोडं थोडं अन्न आणून देत. म्हातारा गिधाड अनुभवसंपन्न असल्यामुळे तो त्या पक्ष्यांना आयुष्यातील अनेक शिकवण्या सांगायचा आणि त्यामुळे सगळे पक्षी त्याला एक ज्ञानी, पूजनीय आणि आदरणीय ज्येष्ठ मानायचे. त्या झाडावरचं वातावरण अगदी शांत, आनंदी आणि प्रेमळ होतं. एके दिवशी अचानक एक कपटी बोका त्या झाडाकडे आला. त्याला तिथल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा सुगंध लागला होता आणि त्याची भूक वाढली होती. तो हळूहळू झाडावर चढू लागला आणि पिल्लांवर झडप घालण्यासाठी तयारी करू लागला. पक्ष्यांनी त्याला पाहताच भीतीने आक्रोश केला. तो आवाज ऐकून म्हातारा गिधाड विचारू लागला, "कोण आहे तिथे?" बोका त्या आवाजाने दचकला. त्याने विचार केला की जर या गिधाडाला समजलं की मी पिल्लं खाण्यासाठी आलो आहे, तर माझा जीव वाचणार नाही. म्हणून त्याने एक कपटी डाव आखला. तो गिधाडासमोर गेला आणि नतमस्तक झाला. बोका म्हणाला, "हे गिद्ध महाराज, मी एक बोका आहे, पण आता मी पाप सोडून दिलं आहे. मी दररोज गंगास्नान करतो, ब्रह्मचर्य पाळतो, मांसाहार सोडला आहे आणि फळफळावळ खाऊन जगतो. मी तुमचं नाव ऐकलं आहे आणि धर्माचे 4 शब्द ऐकण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे." गिधाडाला सुरुवातीला शंका आली. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. त्याने त्याला म्हटलं, "अरे दुष्टा, तू मांसभक्षी आहेस. या झाडावर निरपराध पिल्लं राहतात. तू इथून लगेच निघून जा." पण त्या बोक्याने गोड बोलून गिधाडाचा विश्वास संपादन केला. त्याने पुढे सांगितलं, "महाराज, मला तुमच्यासोबत राहून सेवा करायची आहे. तुमच्यासारख्या धर्मात्म्याच्या सहवासाने माझं आयुष्य धन्य होईल." गिधाडाने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या झाडावर राहण्याची परवानगी दिली. हळूहळू बोका गिधाडाचा विश्वासू बनला, पण त्याचं खरे रूप लपून राहिलं नव्हतं. काही दिवस गेले. गिधाड अंध असल्यामुळे त्याला काही दिसत नव्हतं. बोका मात्र पक्ष्यांच्या पिल्लांकडे पाहत होता आणि त्याच्या मनात पुन्हा लालसा पेटू लागली. एका दिवशी सर्व पक्षी अन्नाच्या शोधात बाहेर गेले आणि त्या संधीचा फायदा घेत बोका पिल्लांना एकामागोमाग एक खाऊ लागला. संध्याकाळी पक्षी परत आले, तेव्हा त्यांना आपली पिल्लं दिसली नाहीत. दिवसेंदिवस पिल्लं गायब होऊ लागली आणि दुःखाचा माहोल पसरला. त्या बोक्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी पिल्लांची हाडं गिधाडाच्या घरट्यात ठेवल्या. कारण गिधाड अंध होतं, त्याला काहीच दिसत नव्हतं. एक दिवस सर्व पक्षी पिल्लांचा शोध घेत गिधाडाच्या घरट्यापर्यंत आले आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं. घरट्यात त्यांच्या पिल्लांची हाड पडलेली होती. त्यांना राग आला आणि त्यांनी गिधाडालाच दोष दिला. "याने आमच्या पिल्लांना खाल्लं," असं म्हणत त्यांनी त्याच्यावर झडप घातली. त्या निष्पाप गिधाडाला सगळ्यांनी मिळून चोचीने टोचून मारून टाकलं. म्हणतात ना, कपटी माणसाची संगत नेहमी विनाशाकडे नेते. बिचाऱ्या गिधाडाने ज्या पिल्लांची रक्षा करायची शपथ घेतली होती, त्याच पिल्लांचा मृत्यू त्याच्या विश्वासघातामुळे झाला आणि अखेर त्यालाही प्राण गमवावे लागले. ही कथा आपल्याला एक महान शिकवण देते, कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. माणूस कितीही गोड बोलो, कितीही भक्तिभाव दाखवो,
तरी त्याच्या आत दडलेल्या हेतूंचा नीट विचार न करता त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास आपल्यालाच संपवतो. अशा प्रकारे जो मंदबुद्धी असतो आणि मित्राच्या मनातील वाईट भावन ओळखता त्याच्याशी सख्य करतो, त्याचं नेहमी नुकसान होतं. म्हणूनच नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत राहावं. विश्वास ठेवा, पण सावधगिरी बाळगा. आपण कोणावरही प्रमाणाबाहेर विश्वास ठेवू नये. पत्नी, पुत्र, भाऊ किंवा सल्लागार कोणीही असो. कारण प्रत्येक माणसाच्या मनात स्वार्थ, इच्छा, लोभ, अभिमान किंवा भय लपलेलं असतं. जरी कोणी विश्वासू असेल तरी तो कोणतं काम करत आहे हे गुपचूप पाहायला हवं. मूर्ख माणसाला समजावण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःच्या रागाला आमंत्रण. सापाला दूध पाजल्याने तो साप विषारीच राहतो, अमृत होत नाही. तसेच वाईट माणसाला कितीही चांगुलपण शिकवले तरी तो स्वभाव बदलत नाही. नीच लोकांच्या जवळीकीतून नेहमीच संकट जन्म घेतं. विद्वान लोक म्हणतात, जो वाईट लोकांच्या संगतीत राहतो त्याचाही शेवटी नाश होतो. जसं ओलं लाकूड सुक्यासोबत जळतं तसंच. आता बघा, आयुष्यात काही लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये, कारण त्यांचा स्वभाव, त्यांची वृत्ती आणि त्यांचा हेतू नेहमीच धोकादायक ठरतो. हे लोक बाहेरून चांगले वाटतात पण आतून विषारी असतात. स्त्री जर कपटी असेल तर ती घर उद्ध्वस्त करू शकते. धूर्त माणूस आपल्या फायद्यासाठी कोणालाही फसवू शकतो. आळशी व्यक्ती आपल्या जबाबदारीपासून पळ काढतो. भित्रा व्यक्ती संकटाच्या वेळी साथ देत नाही. रागीट माणूस क्षणात सर्व काही नष्ट करू शकतो. अभिमानी पुरुष दुसऱ्यांना कमी लेखतो. चोर दुसऱ्याचं सुख हिरावतो. उपकार ओळखणारा व्यक्ती शेवटी दगाफटका करतो. नास्तिक माणूस कधीच श्रद्धाळू नसतो. नीच माणूस फक्त स्वतःचा फायदा पाहतो. हिंसक व्यक्ती सर्वांना भयभीत ठेवतो आणि निर्दयी माणूस दया म्हणजे काय हे जाणत नाही. या 12 प्रकारच्या लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःचं संकट ओढवून घेणं. मित्रांनो, या गोष्टीचा सार असा की विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवा. चांगुलपणावर श्रद्धा ठेवा पण कपटावर नाही. जसं गिधाडाने कपटी बोक्यावर विश्वास ठेवून आपला विनाश केला, तसं आपण कोणाच्याही गोड बोलण्याला फसू नये. जगात आजही अनेक बोके आहेत, फक्त त्यांचा चेहरा बदलला आहे. म्हणून नेहमी सावध रहा, कारण चुकीच्या ठिकाणी ठेवलेला विश्वासच आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख ठरतो.